नमस्कार. आज 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन. आजचा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्ताने आम्ही काही मैत्रिणी आपल्यापुढे काही कविता सादर करणार आहोत. सुरुवात करूया प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांच्या काही कवितांनी. पहिली कविता वाचतेय सोनाली वैशंपायन. कवितेचे नाव आहे ऋतुराजाची चाहूल. ऋतुराजाची चाहूल. आला शिशिर संपत, पान गळती सरली. ऋतुराजाची चाहूल, झाडा वेली न लागत. देव चाफा हा पाहना, अंगोपांगी बहरला. मोगराही कोवळ्याशा, पाने सजाया लागत. डोळे खिळविती माझे, जास्वंदीची लाल फुले. बाहव्याने येथे तेथे, सोन तोरण बांधे. कुहू गाऊन कोकिळा, करी वसंत स्वागत. तिलाही मी विनविते, शिकवना मला गीत. तिलाही मी विनविते, शिकवना मला गीत. धन्यवाद सोनाली. यापुढची कविता मी वाचतीये. कवितेचं नाव आहे आठवणी. अतिशय वेगळी कविता आहे ही. मला अतिशय भावते, परत परत वाचावीशी वाटते आणि अत्यंत अंतर्मुख करून जाते ही कविता. ऐकूया कवितेचं नाव आठवणी. आठवणी. मनात आठवणी गर्दी करतात. मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखानं त्यांना या म्हणावं. उंची मखमली आसनं देऊन प्रेमानं बसा म्हणावं. स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं, काय घेणार? त्याही बेट्या मिश्किल निष्पाप बालपणाचा आवाळून विचारतील, काय देणार? मोकळेपणानं उत्तर द्यावं, मागाल ते तुमचंच. मग हळूच म्हणेल, डोळे द्या. पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे. दुसरी म्हणेल, हात द्या. न धरता आम्हाला पकडून ठेवणारे. तिसरी म्हणेल, शब्द द्या. इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे. पण कुणाला काहीच देऊ नये. पण कुणाला काहीच देऊ नये. शब्द तर मुळीच देऊ नयेत. चौथी, पाचवी सगळ्या होतील पुढं. पण मधभरल्या गळ्यानं नुसतं हू म्हणावं. डोळे मिटून घ्यावेत आणि सगळ्यांना कुरवाळीत कुरवाळीत मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं. पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी. धन्यवाद. एक वेगळीच कविता आहे ही, त्यामुळे फार आवडते मला. आणि यासारखीच अजून एक कविता आहे, जी आजच्या काळातही तितकीच रिलेव्हंट वाटते, तितकीच चपखल बसते. अशी म्हणजे आईपणाची भीती. कविता वाचते. आईपणाची भीती. आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती. आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती. अगतिकतेची असली खंत मनात कधीच दाटली नव्हती. विचारले साज मला, आई कोणती वाट धरू? विचारले साज मला, आई कोणती वाट धरू? गोळा झाले कंठी प्राण आणि डोळे लागले झरू. कोणती दिशा दाखवू मी तुला? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर? माझ्यासारख्याच भीतीने त्या चारी दिशा झाल्या फत्तर. कोठे ज्ञान, यश, सुख, काय त्यांच्या खाणाखुणा? या त्या रूपात दिसतो सैतानच वावरताना. जळी स्थळी आकाशीही अणुबॉम्ब झाकला आहे. प्रत्येक रस्ता
माणसाच्या रक्ताने रे माखला आहे. आज आईच्या कुशीत सुद्धा उरला नाही बाळ निवारा. द्रोणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधेल वारा. कोठेतरी गेलेच पाहिजे, कोठेतरी गेलेच पाहिजे, गतीचीही आहेच सक्ती. जायचे कसे त्याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती. खचू नको, खचू नको, शोध बाळा तूच तुझा ज्ञानमार्ग. कोणतीही दिशा घे, पण माणुसकीला जाग. कोणतीही दिशा घे, पण माणुसकीला जाग. धीर धर, उचल पाय, आता मात्र कर घाई. धीर धर, उचल पाय, आता मात्र कर घाई. आणखी एक लक्षात ठेव, प्रत्येकालाच असते आई. आणखी एक लक्षात ठेव, प्रत्येकालाच असते आई. प्रत्येकालाच असते आई. धन्यवाद. पद्मा गोळे यांच्या सर्वच कविता अतिशय हळव्या, संवेदनशील अशा आहेत. त्या स्त्रीच्या मनाला अगदी स्पर्शून जातात. आम्हा मैत्रिणींना या कविता फार भावतात. म्हणूनच आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या 3 कविता आपल्यापुढे सादर कराव्या असं आम्हाला वाटलं. या कविता आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.